हॅलो मॉम, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी 60th बर्थडे. हे जे आयुष्याची तुझी 60 वर्ष आहेत, मी लहानपणापासून तुला बघितलंय. जसं तू पप्पा होते तेव्हा तू जशी राहिली आहेस. ऐशो आराम पप्पांनी आपल्याला दिला होता. तो एक काळ होता. पप्पा वारल्यानंतर जे तू स्ट्रगल केलेत, जे तुझ्या आयुष्यात चॅलेंजेस आले ते तू निभावलेत. तुझ्या आयुष्यात जे चॅलेंजेस आले, जसे गावी तू क्लिपा विकल्या, हेअरबँड विकले, मग प्रिस्क्रिप्शन फोल्डिंग केले, पायना घर चालवलंय, हे सगळं मी बघितलंय. आणि तुझी कष्ट मेहनत तू फक्त आमच्यासाठी केले. तुझ्या याच स्ट्रगलमुळे आज आम्ही आमच्या पायावर उभो आहोत. तू आम्हाला इंग्लिश मीडियम मध्ये शिकवलंस. हा भलेही पप्पांचा निर्णय होता की मुलांना इंग्लिश मीडियम मध्येच टाकणार, पण पप्पा वारल्यानंतरही तू ते कंटिन्यू केलं. मला आजही आठवत आहे, गावावरनं जेव्हा आपण पुण्यात गेलो, पुण्यावर 1 वर्ष आपण तिथे काढली. त्याच्यानंतर आपण परत वाशीला आलो, कोपरखेरण्यावर आल्यानंतर परत तुला ऍडमिशन घ्यायचं होतं आमचं सेंट लॉरेन्स मध्ये. तेव्हा तू स्वतःच्या बांगड्या विकून मग ऍडमिशन आम्हाला तिथे करवलं, कारण तिथे डोनेशन मागत होते. हे सगळं आम्ही बघितलंय. लहानपणीपासून तुझं एक वैशिष्ट्य होतं की तुझं जेवण आज पण म्हणजे तोंडावरची चव अजून माझ्या गेलेली नाही. सॉरी अंका, पण मम्मी जसं जेवण आजपर्यंत मला तर नाही भेटू. तुझ्या हाताचं चिकन, तुझ्या त्या चपात्या, डाळ भात, अमेझिंग मम्मी. लहानपणी मी खूप चुक्या केल्या आहेत. मी तुला थोडाफार त्रासही दिलाय मम्मी. मी न सांगता तुला खेळायला जायचो, रात्री लेट घरी नाही यायचो, तू मला मग शोधायला निघायची. मला आजही तो दिवस आठवतोय जेव्हा तू मला 100 रुपये दिले होते आणि बोललेली दूध घेऊन. मी दूध आणायला निघालो. वाट्यात मला सिद्धांत वरून माझे जे मित्र आहेत ते भेटले. आम्ही गेलो सायबर कॅफेला गेम खेळायला. तिकडे आम्ही खूप गेम खेळलो. गेमच्या धुंदीत एवढा मी मिसळून गेलो की ते विसरलोच की ते 100 रुपये दुधासाठी होते. ते 100 रुपयाचा पण गेम खेळलो. आणि जेव्हा घरात रिटर्न येत होतो तेव्हा लक्षात आलं, अरे 100 रुपये तर ते दुधासाठी होते. आणि मग माझ्याकडे पर्याय नव्हता. तुला खोटं बोललो की ते 100 रुपये हरवले. मला खूप मारलं. पण तू मला जेवढं मारलं तेवढंच मला माहितीये ते दुःख तुलाही झालं मला मारायचं. पण त्या मारामुळेच आज मी एक चांगला माणूस बनू शकलोय. हे शिकलो, पैशाची किंमत कळाली. पण तू तुझ्या लाईफ मध्ये कष्ट तर केले, पण जेव्हा माझे स्ट्रगलिंग टाइम होती तेव्हा पण तू माझ्या कंद्याला कंदा लावून नेहमी ठाम उभी होती. तू कधीच मला असं वाटू दिलं नाही की मी एकटा आहे. आज आपला एक सुखी परिवार आहे, ज्याच्यात अंतरा आहे, हर्ष आहे, जोजो आहे, तू आहे, ताई, नायशा, जिजू. तू हर्ष, जोजो बरोबर, नायशा बरोबर, आपल्या नातवंडांबरोबर खेळतेस, बघून खूप बरं वाटतं. हे बघून मला खूप बरं वाटतं. मनापासून देवाकडे हीच प्रार्थना आहे की तू नायशा, हर्ष, जोजो यांच्या मुलांबरोबर पण खेळावं. असाच वाढदिवस तुझा दरवर्षी सेलिब्रेट करत राहू, हीच मनापासून इच्छा आहे. नेहमी खुश राहा, आनंदी राहा. लोकांना काय वाटतं ते मम्मी सोडून दे. तुला काहीही झालेलं नाही. तू स्ट्रॉंग आहेस अजूनही. तुला फक्त स्वतःला थोडा वेळ द्यायचा आहे. पुश कर स्वतःला अँड यू विल बी फाईन. तुला काही झालेलं नाही. आय लव्ह यू मम्मी. आणि Hello, Mama. Wish you many happy returns of the day. तुम्हाला 60th बर्थडे ची खूप शुभेच्छा. तुम्हाला मी नॉट ओनली ॲज अ मदर इन लॉ बट माझ्या आयुष्यात तुम्ही एक माचा रोल प्ले केलाय.
ऑब्व्हियसली तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप सगळे रोल प्ले केले आहात. लाईक देवाने खूप विचार करून तुमच्या आयुष्यामध्ये हे सगळं गोष्टी टाकल्या असतील. सगळ्यात आधी तर जर बघितलं जात तर पहिला बाळ म्हणून तुमच्या आईचे पदरात टाकलं तुम्हाला आणि आई होण्याचं अस्तित्व दिलं आजीला. मग तुम्हाला सगळ्यात मोठी बहीण होण्याचा आदर दिला आणि मग असं करत करत तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे नाते जुळत गेले आणि त्याच्यातलंच एक गोड नातं आपल्या दोघांचं आहे, सासू आणि सुनेचा, ज्याच्यामध्ये तुम्ही मला कधी सून म्हणून हे नाही केलं, ट्रीट नाही केलं. तुम्ही नेहमीच मला स्वतःची मुलगी म्हणून ट्रीट केलंय. लाईक मला माहिती म्हणून जर एक चपाती जरी असली तरी तुम्ही अर्धी चपाती का होईना ते माझ्या नशिबी ठेवणारच ठेवणार, कारण की तुम्हाला माहिती अंतरा येणार, तिला भूक लागणार आणि ती खाणार. तुम्ही खाऊ दे किंवा नको खाऊ दे पण तुम्ही माझ्यासाठी ठेवणार की नक्की आहे. तर हेच जे प्रेम आहे, एक जे आई आपल्या मुलाला करते तसंच प्रेम तुम्ही नेहमी माझ्यावरती केलंय. हा, जेव्हा स्टार्टिंगला आपल्यामध्ये थोडीशी वाद झाले कारण की मी दुसऱ्या बॅकग्राऊंडवर नव्हते, तुम्ही दुसऱ्या बॅकग्राऊंडवर नव्हता, पण तुम्ही मला समजवलं. जसं जसं टाइम पिरियड जात गेला आपल्या आयुष्यामध्ये आपण एकमेकाला समजलं आणि लाईक पहिले जसं तुम्ही मला ट्रीट करायचे. जर मी तुम्हाला एखादं माझ्या आयुष्यातलं गोष्ट सांगू, जेव्हा मी नवीन लग्न करून आलेले आणि तुम्ही मला शिकवलेलं की ह्या टोपातच चहा बनला पाहिजे आणि ह्या टोपातच दूध गरम व्हायला पाहिजे. तर I used to think ऐसा कौन कर सकता है करके, बट आय नो तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीबद्दल खूप जास्त स्पेसिफिक होता. तुम्हाला किचन आपला खूप वेल ऑर्गनाइज्ड आवडतं. लाईक इवन तुम्ही स्पून्स मध्ये पण तुम्ही एकदम स्पेसिफिक होता की ह्या छोट्या चमच्यानीच आईस्क्रीम खायची आहे आणि ह्या मधल्या छोट्या साईजच्या चमच्यानी पोहा खायचाय किंवा नाश्ता करायचा आणि मोठ्या चमच्याने जेवायचंय. म्हणजे एवढा स्पेसिफिक कोण नसतं आपल्या आयुष्यामध्ये. मी फर्स्ट टाइम तुम्हाला असं सगळं बघितलेलं, पण हा खूप काही तुमच्याकडनं मी शिकले मम्मी. आणि तुम्हाला माहितीये मी तुम्हाला नेहमी मा करून आवाज देते कारण की तुम्ही माझे मा आहात आणि मला या जन्मीच नाही म्हणजे मला येणारे 100 जन्म पण मी घेणार ना त्याच्यामध्ये पण मला तुम्हीच माझे सासू म्हणून पाहिजे किंवा मा म्हणून पाहिजे, कारण की तुम्ही मला खूप 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 प्रेम केलं, मला माहिती आहे ते. आणि तुमचं जे प्रेम आहे ते माझ्यासाठी उतू जातं. इट्स नॉट लिमिटेड. तुमचं प्रेम माझ्यासाठी उतू जातं ते मला माहिती आहे. आणि तुमचं जेवण बद्दल बोलायचं तर तुमचं जेवण, तुमच्या हाताचं जेवण खूप 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 टेस्टी. लाईक तुमच्या हाताचं डाळ बुट्ट असू दे किंवा पिठलं असू दे, तुम्हाला माहिती मी कसं चाटून पुसून खाते ते मला खूप आवडतं. आणि आय एम सॉरी मी तुम्हाला कधी भाकरी करून देऊ नाही शकले, पण जशी पण मी करायची ते तुम्ही प्रेमाने खायचे आणि आताही खाता. आणि जर तुम्ही तुमचे जे संस्कार म्हटले किंवा आई म्हणून तुम्ही काय आहात जर हे विचार करायला गेलं तर आई म्हणून तुम्ही मम्मी एकदम उत्तम आई आहात, एक उत्तम स्त्री आहात. जर म्हटलं जाईल तर तुम्ही जे अजिंक्य ह्यांना जे तुम्ही शिकवलं आहे, जे तुम्ही संस्कार दिले आहेत ते उत्तम संस्कार दिलेत. म्हणजे मी कधीच कुठल्या पण माणसाला बघितलं नाहीये बायकांची एवढी रिस्पेक्ट करताना किंवा एवढा तुम्ही त्यांना एवढे चांगले संस्कार दिले आहेत की त्यांचं जे मन आहे ते खूप सॉफ्ट आहे. म्हणजे लोकांना स्वतःपेक्षा आधी दुसऱ्यांना बघायचं किंवा बायकांची रिस्पेक्ट कशी करायची, तुमची रिस्पेक्ट कशी करायची. एक आई म्हणून आय नो तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये मम्मी खूप 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 जास्त कष्ट केलेत. म्हणजे आणि तुम्ही एक 1 man आर्मी सारखं तुम्ही उभे राहिले आपल्या मुलांसोबत आणि आपल्या दोघा मुलांचा हात धरून पुढे पुढे निघाले. ज्या बाईने कधीच एवढं कष्ट बघितलं नव्हतं, ज्या बाईने कधीच हिशोब आणि कधी हे केलं नव्हतं,
कॅल्क्युलेशन्स वगैरे दुनिया बघितली नव्हती, मार्केटिंग केलं नव्हतं, ते सगळ्या गोष्टी मम्मी तुम्ही केलेत फक्त आणि फक्त आपल्या मुलांसाठी. आणि कोणी काहीही बोलू दे तुमच्याबद्दल, पण मला माहिती तुम्ही खूप कष्टाळू आहात. आणि तेच तुमचे जे कष्ट आणि ते जे तुमची स्टोरीज हे सगळं जेव्हा मी ऐकते तुमच्याकडनं मी खूप काही शिकते. पण जर बोलायला गेलं तर आता मी खूप काही बोलू शकते मग मी तुमच्याबद्दल एक बुक लिहू शकते. पण आता जर मी एवढं बोलायला गेले तर व्हिडिओ खूप लॉंग होईल. तर मी तुम्हाला परत एकदा वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा माझ्याकडनं. आणि मे गॉड bless you, may God give you a healthy life, ज्याच्यामध्ये तुम्ही नेहमी निरोगी राहावं आणि असंच तुम्ही हसत खेळत आपला प्रत्येक वाढदिवस मनवावं. आणि असं आम्ही नेहमी तुमच्या प्रत्येक वाढदिवसाला असंच व्हिडिओ शूट करून तुम्हाला पाठवणार आणि तुमच्या फेसचा एकदम क्यूटचा हसू बघणार. तर बाय फॉर नाव मम्मी, लव्ह यू. जिया, हॅपी बर्थडे टू यू आणि आय लव्ह यू. मला आजही आठवत आहे तेव्हा मा नव्हती घरात, तर ती स्कूलला जायची शिकवायला, तेव्हा तू मला सांभाळायची आणि मला डाळ भात चारायची आणि मला अंघोळ घालून मस्त रेडी करायची. आणि मला तुझ्यासोबत वॉकिंगला जायला आवडतं कारण की तू माझी बेस्ट फ्रेंड आहे. आणि जिया, मला अजून बोलायचं होतं की मी तर तुला स्टोऱ्या बनवतो खोटेवाले, तर मला खूप मजा येते आतनं आणि मस्ती असं गोड गोड पण आवडतं. पण मी बस असंच जोक बनवतो. तुला इम्पॉर्टंट सांगायचं आहे की तू बेस्ट वर्ल्ड मध्ये बेस्ट जिया आहे. जिया, मी जाता तुला अजून एक बार बोलतो आहे, हॅपी बर्थडे जिया. हा दिवस तुझा बेस्ट जाणार. हॅपी बर्थडे, I love you, Tia. मला खूप आवडते मला आता. हॅपी 68th बर्थडे आजी. तुला वाढदिवसाचे खूप 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 शुभेच्छा. मी माझं लहानपण आठवते तर तुझ्याशिवाय तर माझा एक पण किस्सा नाही. पार मी जन्माच्या आधीपासून तर जन्मानंतर पर्यंत माझ्या हर किस्स्यामध्ये तू आहेच आहे. मला अजूनही आठवते तू आणि मम्मी मला कसे सांगायचे की मी जेव्हा पोटात होती तर तू माझे पाय पकडायची. मी जेव्हा जन्मली त्याच्यानंतर माझा पूर्ण दिवस मी तुझ्यासोबतच असायची. तू मला आंघोळ घालायची, तू मला रेडी करायची. त्याच्यानंतर थोडी मोठ्या झाल्यावर तू मला तुझ्या बोटाने चाय पाजायची, तुम्हाला नाश्ता करून द्यायची, मॅगी बनवून द्यायची, दूध बनवून द्यायची. तुझ्या हाताचा डाळ भात मी कधीच विसरू नाही शकत. मला अगर डाळ भात खरंच मनापासून आवडतो तर त्याचं कारण फक्त तूच आहे, कारण तुझ्यासारखा डाळ भात मी अजून कुठेच नाही खाल्लाय. तुला आठवतं का आजी, तू माझे कसं नाक खेचायची, तू मला विचारायची नक्की कोण आहे, नक्की कोण आहे. आज माझं नाक सरळ आहे कारण तू नेहमी खेचत राहायची. तू कशी भांडायची माझ्यासोबत मस्तीमध्येच, पण तू भांडायची. आपण कसे खेळायचो, लपाछुपी खेळायचो. तू जेव्हा जेवण बनवायची तेव्हा मी कशी तुझ्या अवतीभवतीच नेहमी फिरायची. मी किचनचं सामान नेहमी बाहेर आणायची आणि तू मला नेहमी बोलायची की आत ठेव, जाग्यावर ठेव. कशी तू माझ्यासोबत लहानपणी खेळायची. आज हर्ष आणि जोजोमध्ये भली भारत बाबा दिसत असेल पण माझ्यात तू आहे. हा व्हिडिओ बनवताना जेव्हा मी तुझे लहानपणीचे फोटो बघितले तेव्हा मला खरंच वाटलं की हा मी तुझ्यासारखी दिसते. जेव्हा मला सर्व बोलायचे मी आजीसारखी दिसते तेव्हा मला विश्वास व्हायचा नाही. पण आज मला कुठं ना कुठेतरी वाटतं की हा मी खरंच तुझ्यासारखी दिसते. वन्स अगेन आजी, हॅपी 68th बर्थडे. आय लव्ह यू सो मच आजी. तुझ्याकडे अजूनही खूप वेळ आहे तुझी लाईफ एन्जॉय करायला. जेवढं पण तुझी इच्छा होती की तू काही करू नाही शकली तुझ्या लाईफमध्ये, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तू तुझी लाईफ तुझी फुलेस्टमध्ये पण जगू शकते. आय लव्ह यू जिया अँड वन्स अगेन हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे मम्मी. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आज तुझा 60th बर्थडे मम्मा. 60th बर्थडे. काय प्रवास होता हा. ही जर्नी जी आम्ही म्हणजे लहानापासून मोठे झालो आणि आज तुझा 60वा वाढदिवस आला हेच कळालेलं नाही. अगं आम्हीच 40 वर्षाचे झालो हेच कळालेलं नाही मम्मा. एवढं फटाफट गेलेलं आहे.
बरं तुला ते आठवतं का, मी 10वीला होती आणि तू मला 2 व्हीलर घेऊन दिलेली ऍक्टिव्हा, आणि त्या ऍक्टिव्हाने आपण वाशीला गेलो, वाशीच्या घरी तिकडनं भाडं कलेक्ट केलं आणि रिटर्न आलो तर व्यवस्थित, पण त्या योगेश्वरच्या इकडनं राईड घेताना तुला काय झालेलं मम्मा, तू फटकन उतरलीस आणि माझा जो बॅलन्स गेला आणि ती 2 व्हीलर रस्त्याच्या बरोबर मधोमध ती माझ्या हातातनं निसटली, वाकडी झाली. पण तुला माहितीये, एक तो दिवस आणि आजचा दिवस मी काय मागे कोणालाच बसवत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा नायशा पोटात होती आणि तिचा जो झोपायची वेळ, पूर्ण दिवस तर ती लाथा मारायची, पण त्या मध्यवेळी सकाळच्या वेळी जेव्हा 11:30 ते 12:30 1 वाजेपर्यंत ती शांत राहायची आणि तेव्हा मी झोपायची. आणि जेव्हा तू 12:30ला जेव्हा माझ्या चेहऱ्यावरच्या झोपेतल्या एक्सप्रेशनला बघून तू एकदम फटाफट घाईमध्ये जेवण वगैरे बनवून रेडी राहायचीस की कधीही नायशा तुला पळवेल. आणि मला आठवतं की एकदम तू फटाफट सगळं बनवून तू रेडी राहायचीस. आणि फिरणं म्हणजे आपलं वाशीला जाणं, शॉपिंग करणं, त्या नायशाला उचलून कांगारू बॅगमध्ये त्या गाडीमध्ये ढकलून, म्हणजे मी तर कमीच, पण तिला तूच खूप जास्त फिरवलेलं आहेस स्वतःबरोबर. आणि आपली जी ठरवलेली आपले जे प्लॅन्स होते की नायशा मोठी झाल्यावर आपण 3 जनरेशन आपण फक्त फिरणार आणि काहीही करणार नाही, अजूनही ती वेळ गेलेली नाहीये. आपण अजूनही त्या ट्रिप प्लॅन करू शकतो मामा. आणि थँक्यू सो मच, एवढी तू स्ट्रॉंग राहिलीस पप्पा गेल्यानंतर. कधी कुणापुढे तू झुकली नाहीस, ना झुकवून दिलंस. म्हणजे एकटीने तू केलेला जो आजपर्यंतचा प्रवास, माहितीये डिफिकल्ट होता, टफ होता, पण जो केलेला. आणि थँक्यू सो मच, तू आम्हाला स्वावलंबी बनवलंस. म्हणजे एवढ्या पडक्या वेळेत पण आपण कधीच कुणाकडे गेलो नाही, त्या गोष्टीसाठी थँक्यू सो मच. आणि सॉरी जर माझ्याकडनं काही अल्लड म्हणताना लहानपणी आतापर्यंत काही चुका झाल्या असतील तर आय एम सो सॉरी मम्मा, आय एम सो सॉरी. आय लव्ह यू सो मच. वन्स अगेन many happy returns of the day. 60th birthday celebration आहे, 60th birthday. Happy birthday to you. Thank you. Hello mummy. Hi आजी. Wish you many happy returns of the day. तुम्हाला 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हे गाणं आम्ही तुमच्यासाठी गात आहोत. मम्मी पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅलो लता, कशी आहेस?
तुझा बर्थडे 60वा? काय बोलतेस? हा, 60वा बर्थडे, बाप रे. एनिवे, 60व्या बर्थडेच्या तुला शुभेच्छा. वेल, आपण कितीही लांब असलो तरी पण आपण एकमेकांच्या हृदयात आहोत. ओके, भले काही असू दे, पण तू आणि मी बेस्ट फ्रेंड आहोत. फॉर एव्हर, फॉर एव्हर, फॉर एव्हर. आणि इकडे बघ, मी काम करते. हे माझं दुकान. या जागी मी काम करते आणि मी आज कामावर आलीये. पण मला पाठवायचा होता तुला मेसेज. 60व्या बर्थडेच्या शुभेच्छा. लव्ह यू, बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. बाय. हाय ताई, हॅपी बर्थडे टू यू. आज तू 60 वर्षाची झालीस. खूप छान वाटतंय. आपण लहान होतो, लहानाचे मोठे झालो, मोठे तर आता म्हातारे पण झालो, हो की नाही. आयुष्य खूप लहान आहे. एन्जॉय युअर डे. हा, लहानपणी किती मजा केली ना तू आणि मी आणि सगळ्यांनी, 5 जणांनी. आजी आपलं सगळं मारायची, खाऊ दडवून ठेवायची. आई आपल्याला ओरडायची. आई आली की आपण सगळे पळत घरात यायचो, पेटीकोट सगळीकडे फिरायचो. सांग एखादा प्रश्न तरी. लहानपणी तुला आठवतं दादाने तुला कंगवा मारलेला? काय कॅमेरात बघते का? लहानपणी तुला आठवतं दादाने तुला कंगवा मारलेला? तुला इथे खोक पडलेली, माझं आणि त्याचं भांडण झालेलं, तू सोडवायला आलेली आणि तुलाच मारलं त्याने. पुन्हा एकदा तुला 8 दिवसाची शुभेच्छा. आणि देव तुझं नेहमी तुझ्या पाठीशी राहील असं मी तुला सांगते. तुझी मुलं पण खूप छान आहेत, प्रेमळ आहेत सगळे. सुनबाई तर खूपच चांगली आहे तुझी, त्यामुळे काही टेन्शन नाहीये तुला. एन्जॉय कर तुझं लाईफ. हा, बाय. हॅपी बर्थडे लता मावशी. खूप खूप खुश राहा, खूप खूप हेल्दी राहा. 60 वर्षाची झालीस यार तू. तुला पण हे कळत नसेल की मी 60 वर्षाची कधी झाली यार. म्हणजे मला असं वाटतं मी लहान असतानापासून, जेव्हापासून जन्म घेतला आणि तुला ओळखतो तेव्हापासून मला पण नाही कळलं की तू 60 वर्षाची झालीस. म्हणजे एवढी वर्ष गेली कुठे, एवढी वर्ष, एवढे दिवस गेले कुठे, काय काय नाही केलंय आपण. किती हसलोय एकत्र, किती रडलोय सगळे एकत्र मिळून, किती पत्ते खेळलेत, किती दबशिराज खेळलेत, रात्र रात्रभर जागून. ओफ, काय आठवणी येते यार त्या. आणि मला असं वाटतं जगात लता मावशी पेक्षा सुंदर जेवण कोणीच बनवत नसेल. म्हणजे तिच्या हातची डाळ, वो सीक्रेट अब तक किसी को नहीं पता कि डालती क्या है, कैसे बनाती है, क्या तड़का देती है, कुछ नहीं पता. तिला विचारलं की बोलते काय ना, एकदम सिंपल, हे ते टाकला नाही झाली. बट तिच्या हातची डाळ, वा. मतलब आय क्रेव फॉर इट ऑल द टाइम. आय मिस दोज डेज, पण इट्स लाईफ. हॅपी बर्थडे अगेन. खूप खूप खुश रहा. आय लव्ह यू. प्रिय ताई, आज तुझी 61. खरंच खूप आनंद होतोय तुला शुभेच्छा देताना. ताई, तुला 61 निमित्त तुझ्या पुढच्या जीवनासाठी, पुढच्या जीवनाच्या प्रवासासाठी आरोग्यमय अशा शुभेच्छा. असं म्हणावंसं वाटतं, जे जे तुला हवे ते ते तुला मिळो, जे जे तुला हवे ते ते तुला मिळो. भाग्यवान शब्दाचा अर्थ तुझ्याकडे पाहून सर्वांना कळो. पूर्ण होत ताई तुझ्या सर्व इच्छा. 8 दिवसानिमित्त, या 61 निमित्त तुला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा, हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ताई, तुला आठवतं लहानपणी नेहमी आपण भातुकलीचा खेळ खेळायचो आणि त्याच्यामध्ये नेहमीच तू माझी आई व्हायचीस. एकीकडे स्मिता आणि बंड्या खेळायच्या आणि एकीकडे तू आणि मी खेळायचो. आणि त्यावेळेला प्रत्येक वेळेला तुझ्या गटात मी असायची आणि तू माझी आई असायचीस. आणि खरं सांगू, तू आजपर्यंत माझी आई म्हणून मला सांभाळलीस. इथून पुढे सुद्धा तू असंच माझ्यावर तुझी पाखरण ठेव. त्यासाठी तुला देव खूप आरोग्य लाभू दे. याच माझ्याकडून तुला हार्दिक शुभेच्छा. मुलांना जवळ असते ती म्हणजे आई, पण परमेश्वराने आमची आई आमच्यापासून हिरावून घेतली. पण लहानपणापासूनच आईप्रमाणे तू आमच्यावर प्रेम केलं आणि आईच्या माघारी सुद्धा तू आमच्या सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्यास. आईनंतर
जे काही सासरी असणाऱ्या ज्या जबाबदाऱ्या होत्या आमच्याबद्दल त्या तू आणि भाऊजीने प्रामाणिकपणे पेलल्या. तू कधीही आम्हाला आईची उणीव वाचू दिली नाहीस. अशी आमची आई म्हणजेच माझी मोठी ताई, तुला या तुझ्या 61 निमित्त लाख लाख शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा. परमेश्वर तुला आयु आरोग्य ऐश्वर्य सर्व काही देव. आणि खरोखरच तुझ्यासारखी भाग्यवान ही तूच आहेस. आई ताई, तुला बाकी काही मिळालं नाही. असं म्हणतात की परमेश्वराने एक काहीतरी कमी दिलं तर दुसरं काहीतरी चांगलं दिलं जातं. तुला संसाराचं सुख फार काही मिळालं नाही, पण परमेश्वराने तुझ्या पदरात घातलेली दोन्ही लेकरं तुझ्यावर खूप प्रेम करतात. आणि मुलीप्रमाणे सून तर खूपच चांगली मिळाली आहे. आणि ताई, तुम्ही सगळे अशीच नेहमी आनंदी हसतमुख राहा. तुमच्या या संसाराला, सुखी संसाराला माझ्या पुनश्च एकदा लाख लाख शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपी बर्थडे ताई. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मावशी. काय म्हणते, कशी आहेस? तुला ह्या वाढदिवसाला अनेक 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 शुभेच्छा. ह्या पुढे तू चांगली राहावी, भरपूर आयुष्य जगावं ही आम्ही देवाजवळ प्रार्थना करतो. तुझ्या सगळ्या तब्येतीच्या तक्रारी कमी व्हाव्यात, दूर व्हाव्यात हीच आमची सदिच्छा. तू चांगली राहा, हसत खेळत राहा. तू कशी आधी हसायची, आमच्याशी बोलायची, मजा मजा करायचो, आपण पत्ते खेळायचो, आपण इतक्या आठवणी आहेत. आता मी इतक्या सगळ्या काही बोलू शकत नाही, पण ही एक महत्वाची आठवण की जेव्हा दिवाळीत तू माझ्याकडे आली होतीस आणि आपण जेवायला बसलो होतो आणि अचानक एक बॉम्ब फुटला दिवाळीत आणि तेव्हा तू इतकी घाबरली होतीस आणि जेव्हा तुझ्या अशी तू शिवी दिलीस त्यावेळेसचा तो इन्सिडन्स मी कधीच विसरू शकणार नाही. तो रिॲक्शन ती तुझी अगदी तू इतकी झाली ना भाऊक ताई. आता खूप इमोशनल झाली. आता जरा स्ट्रॉंग हो, चांगली हो, तुझी तब्येत खूप चांगली राहू दे, तू चांगली हे कर. यापुढे तुझं आयुष्य खूप चांगलं जाऊ, भरभराटीचं जाऊ, सुख समृद्धीचं जाऊ. तुला तुझ्या मुलांची खूप साथ लाभो आणि त्यांचं प्रेम तुला मिळो. आणि आमच्याकडून आम्ही प्रयत्न करू की तुला कायम तुझ्या सोबत राहू, तुझ्या प्रेम करू. तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप अनेक अनेक शुभेच्छा आणि सगळ्यांकडनं तुला आमच्या पाटील परिवाराकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ओके मॅडम. हॅपी 60th बर्थडे माय वंडरफुल मा. हे वर्ष तुला खूप सुखा समाधानाचं आनंदाचं जाऊ, भरभराटीचं जाऊ. तब्येतीची काळजी घे. तू छान अशी आनंदी राहिली तर आम्ही सगळे छान राहू. आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या बोलण्यासारख्या आहेत, काही आठवणी आहेत ज्या कधीच आम्ही बोलून दाखवल्या नाही आहेत, पण या व्हिडिओ मार्फत मी तुला त्या बोलून दाखवते. माझी सगळ्यात फेवरेट मावशी आहेस तू. म्हणजे मावशी म्हणण्यापेक्षा आई, दुसरी आईच आहेस. आणि जेव्हा जेव्हा मी गावावरून तुझ्याकडे लहानपणी सुट्टीला यायचे तेव्हा तुला बघितल्यानंतर एक मदर फिगर म्हणजे आज माझ्या आईनंतर तर मी तुलाच खूप जास्त प्रेम करणारी, माया करणारी मी तुलाच पाहिले. तेवढाच तुझा ओरडाही खाल्लाय. पण जेव्हा मी इथं आली आहे तेव्हा फक्त मी तुझ्याकडे एकच डिमांड केली आहे की मावशी, मला तुझ्या हातची तांदळाची खीर खायची आहे, मला तुझ्या हातचा डाळ भात खायचा आहे. आणि तो माझा खूप कम्फर्ट झोन आहे. जेव्हा मी तुझ्याकडे येते ते खाते आणि ते वन ऑफ द माय बेस्ट फूड आहे. म्हणजे तशी चव मी अजूनपर्यंत कोणाच्याही हातची खाल्ली नाही. मम्माच्या हातची खाते पण तिच्या हातची चव वेगळी, पण तुझ्या जी हातची चव आहे ती माझ्यासाठी खूप वेगळी आहे, ती स्पेशल आहे. आणि मी खरंच अजूनही मी ते खूप मिस करते ते दिवस लहानपणीचे. तू एवढी छान सुंदर दिसते, अजूनही दिसते, थोडी आता इमोशनल झाली आहे, पण खरंच तू जशी आधी होती तशी आता छानच आहेस. मस्त राहा, काळजी घे फक्त स्वतःची. आणि हे वर्ष खूप तुझं छान निरोगी जावं. हॅपी 60th बर्थडे वन्स अगेन अँड आय लव्ह यू. विश यू हॅपी बर्थडे लता काकी. 16 बर्थडेच्या तुम्हाला लक्ष शुभेच्छा. समजलेच नाही की कधी कसे दिवस गेले आणि समोर तुमची 60 उभी राहिली. 60 वर्षात पण काकी तुम्ही जशा सुंदर आहात अजून तशाच दिसता. 60 वर्षात पण आमची काकी तशीच अजून सुंदर आहे. तुम्हाला माहिती आहे का, काकी जेव्हा आमच्या घरात आली ती काकी म्हणून नव्हे, ती दुसरी आमची आई म्हणून आली. आमच्या आई बरोबरच तिचं बॉन्डिंग
आणि आमच्या मुलांबरोबरचं तिचं आईचं बॉन्डिंग अगदी घट्ट होतं. घराला घरपण देणं, सासू सासऱ्यांना जपणं, परिवाराला जपणं, ही जबाबदारी अगदी तिने उत्तमरित्या पार पाडली. काकी तुम्ही अशाच हसत राहा, खुश राहा. आमच्या आशीर्वाद नेहमी तुमच्या बरोबर आहोत. लव्ह यू काकी आणि वन्स अगेन हॅपी बर्थडे टू यू. Many many happy returns of the day लताजी. लताजी इज जशी माझी आजी होती तसंच लताजी मला प्रेम करते. हरवेळी मला जेव्हा पण मी अजिंक्य मामाकडे जाते तेव्हा ती मला खूप प्रेम करते, जवळ घेते. एका आजीचं प्रेम कसं असतं तशी ती दाखवते मला. त्याच्यासाठी शी सो स्ट्रॉंग. आणि तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत कायम राहू दे. हॅपी बर्थडे वन्स अगेन. हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सातार्डेकर परिवारातर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. हॅपी बर्थडे आजी. हॅपी बर्थडे काकी. तुम्हाला 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही लग्न करून आलात तेव्हा अवघ्या 14 वर्षाच्या होता. तेव्हापासून तुम्ही सर्व घराला, कुटुंबाला सामावून घेतलं, सगळ्यांशी एकरूप झालात आणि सगळ्यांशी एकदम मनमिळावू स्वभावात वागत होता. मी तर अवघ्या 5 वर्षाची असल्यापासून तुम्ही मला एकदम आईचे प्रेम दिले. मला आंघोळी घालण्यापासून शाळेत सोडण्यापासून तुम्ही माझं सर्व काही केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही शिवण क्लासला पण जात होता तेव्हा पण मला पहिल्यांदा तुम्ही मला पेटीकोट आणि ड्रेस शिवलाय हे मला खूप चांगलं आठवतं. तसंच जेवणाची पण तुम्हाला खूप खूप आवड होती. जे पण वस्तू तुम्ही जेवणाच्या शिकत होता ते आवडीने घरात करत होतात आणि आवडीने सगळ्यांना खाऊ घालत होतात. त्याच्यानंतर तात्या गेल्यानंतर पण तुमचे कष्ट काही संपले नव्हते. मी तर सगळं बघत होती. मी यायची, सारखी यायची मी घरी तुमच्याकडे. मला एक ओढच होती तुमची की मी यायचीच आणि मी सगळं बघायची. तुम्ही रात्री बसून त्या लॉटरीच्या तिकीटचं काम करायचं, डोळ्यांना एवढा त्रास होऊन सुद्धा. मग ते पण पैसे पुरवठ्याला नव्हते त्याच्यामुळे तुम्ही बेबी सिटिंग करत होतात. मग त्याच्यातनं पण टिफिनची सेवा पण करत होता. टिफिन द्यायचा बाहेर करून. त्याच्यानंतर मग मी हे सगळं कष्ट बघत होते. मुलांना पण तुम्ही त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी त्यांना एक आधारस्तंभ झाला होता त्यांचा तुम्ही, की त्याही कधी एवढं तात्यांचं एवढं पाठी पैसे किंवा बँक बॅलन्स नसताना पण एक खंबीरपणे तुम्ही उभा राहिलात. कधी कोणाच्या दारात पैशासाठी तुम्ही गेला नाहीत आणि मुलांना पण तुम्ही जाऊ दिलं नाही कुणाच्या दारात. त्यांना सक्षम बनवलं त्यांची कामातून. त्यांच्या पायावर त्यांना तुम्ही चांगल्या प्रकारे उभं केलं. आणि आज जशा तुम्ही घरातल्या मुलींना जे प्रेम देताय तसंच तुम्ही घरातल्या सुनांना पण जीव लावलात. आज 14 ते 60 वर्षाचा प्रवास तुमचा सोपा नव्हता, मी बघितलंय. म्हणूनच आज मी देवाकडे ही प्रार्थना करते की आज तुमच्या पदरात जगातली सर्व सुख त्याने देवाने टाकावीत आणि तुम्हाला खूप सुखात ठेवावं. अमृताला पण मला खूप थँक्यू म्हणावं असं वाटतं की तिने आज काकीच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांना व्यक्त होण्याची संधी दिली, तिच्याबद्दल आज सांगण्याची संधी दिली. तिला खूप खूप थँक्यू माझ्याबद्दल. परत एकदा मी काकीला विश करू पाहते. थँक्यू काकी, आज तुम्ही मला एवढं प्रेम दिल्याबद्दल. आज पण तुमच्या मनात माझ्याबद्दल खूप प्रेम आहे. कधी पण भेटलात तरी तुम्ही मला माझ्या लहान मुलासारख्या चेहऱ्यावरून हात फिरवता, पप्पी घेता. मला आज खूप आठवतं ते सगळं एकटी बसले तरी पण. आणि वन्स अगेन काकी, हॅपी बर्थडे. बाप्पा ब्लेस यू. लता काकींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वात लाडकी आमची सर्वात लहान काकी आहे. सर्वात मिळून मिसळून राहणारी, सर्वांबरोबर प्रेमाने राहणारी काकी, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. काकींचं मला हातचं जेवण खूप आवडलं. म्हणजे त्यांची हाताची चव खूप खूप छान आहे. मी जेवलेलं ते मला अजूनही मला तोंडामध्ये टेस्ट आहे. खरंच खूप छान जेवण बनवतात. मी सगळ्यांकडून ऐकलंय की खूप छान जेवण बनवतात आणि मी नक्की ट्राय करायला मला आवडेल. तुम्ही खूप छान आहात.
आहात आणि तुम्हाला हॅपी 60th बर्थडे. तुम्ही खूप खुश राहा, तुमचं आरोग्य खूप चांगलं राहू दे आणि असेच आमच्यासोबत हसत खेळत राहा. आणि तुमचा आशीर्वाद आम्हा सगळ्यांवर असू दे. हॅपी बर्थडे वन्स अगेन. मम्मीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मामीच्या आठवणी म्हणजे भरपूर आहेत. वाशीच्या आहेत, भोसरीच्या आहेत. वाशीला एका मुलाला मामीसाठी खूप मारलं होतं. मामाने सांगितलं होतं तो तुझ्या मामीसाठी काहीतरी बोलतोय वेडवाकडं, त्या हॉटेलाजवळ. मामीला कधी सांगितलं नाही ते मी, पण आता सांगतो. आता भोसरीच्या पण भरपूर आठवणी आहेत. जेव्हा मामा गेले तेव्हा मी खूप आईला आणि बाबाकडे हट्ट करून की मामीला इकडं बोलवा, मामीला इकडं बोलवा, म्हणून तुम्हाला इकडं बोलून घेतलं होतं. आणि माझ्या इथे माझ्या बिल्डिंगमध्ये मी तुम्हाला राहायला घेतलं होतं. त्या पण तिकडच्या पण काही गोड आठवणी आहेत. मला ही मामी कधी मामी अशी वाटलीच नाही. ती एकदम मित्रासारखी राहिली आमच्याबरोबर. आणि मामी अच्छा 57 सेकंड झाले, 30 सेकंड सांगितलं होतं. तर आठवणीची यादी इथं बंद करतो. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार मामी, कशा आहात तुम्ही? बाळा ओळखलं का तुम्ही? मला अमृतासारखी फोन करते, व्हिडिओ बनव. बघा काय काम लागलेलं आहे ना, एवढं काम लागलेलं आहे. कंटिन्युअस ट्रॅव्हलिंग, काही ना काय असतं. बरं, काही गोष्टी मी काल विचार केल्या व्हिडिओ जेव्हा विचार केला होता ना की हा व्हिडिओ बनवायचा, त्यामध्ये ना मला सगळ्यात पहिलं ना मामी आणि मामा म्हटले ना का मला ते सेक्टर नंबर 9 वाशीचं घर आठवतं, तो फ्लॅट आठवतो. तुम्हाला आठवतं का तो फ्लॅट? त्या फ्लॅटमध्ये विशिष्ट म्हणजे अमृता जी आहे ना ती बसलेली, तिचा फोटो होता आणि त्याच्या बाजूला ती अशी ट्रेनची एक असते ना गाडी, खेळण्याची गाडी ती, आणि त्याच्यामध्ये अमृता बसली होती आणि तिचं घड्याळ होतं बघा भिंतीवर. हा, आणि आम्ही दिवाळीला यायचो. फार म्हणजे कुठून आल्या असं वाटायचं आणि ती दिवाळीला फार मजा यायची आपल्याला. आणि समोर ते चव्हाण राहायचा बघा, आणि तो सारखा त्याचं एक पंचलाईन होती, काही सगळं बोलायचा आणि गप्पा मारायचा आणि म्हणायचं तुम्हाला कसे वाटते. आठवतो का तो चव्हाण? आणि ती वाशीन काय सुंदर होतं त्यावेळेस, काय गर्दी नाही काय नाही, फार मस्त. आणि आपण गावाला जायचो कबनूराला आणि तिकडं सगळे एकत्र आणि सगळा स्वयंपाक एकत्र. आठवतं का मामी सगळ्या गोष्टी? म्हणजे आपलं जीवन म्हणजे देवाची कृपाच आहे की चला कष्ट दिलं, यातना दिलं, दुःख दिलं, पण चांगलं सुखही दिलं आपल्या जीवनात. आणि ते सुखाचे दिवस मी आजही आठवतो आणि मला माझ्या मनाला फार आनंद होतो. तर मामी तुम्हाला या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. चांगलं हेल्थ तुमचं राहू द्या, चांगली सेहत राहू द्या. हा, आणि आज तुमचे जे सगळ्यात भारी म्हणायचं म्हणजे ना हसणं, तुमचं हसायला लागल्या ना का ते अख्ख्या आजूबाजूचे सगळेच हसणार, असं एक विशिष्ट पणाचं हसणं आहे. तर हसत राहा आणि वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे. नमस्कार काकू. अर्वदम आंड पिरंदनाळ वाळतेकळ. अर्थ समजत नाही ना? तुम्हाला तुमच्या 60व्या वर्षाच्या ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काकू. तुमचं आयुष्य असंच ना नेहमीच ना चांगलं कलरफुल राहायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त म्हणायला गेलं ना तुमची मेमरीज बद्दल काय सांगू. तुमच्यासोबत ना प्रत्येक जितकं पण टाइम स्पेंड केलं ना, शपथ सांगतो चांगले दिवस, चांगला वेळ, चांगला आशीर्वाद आम्ही घेतला तुमच्याकडनं. माझी देवाकडे ना हीच प्रार्थना आहे की तुम्ही असेच राहा, आमच्यासाठी नेहमी एक आईसारखे नेहमी राहिले तुम्ही. थँक्यू सो मच. आणि वन्स अगेन विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. गॉड ब्लेस यू. लव्ह यू लॉट. लव्ह यू. बाय बाय. हॅलो ताई, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? हॅपी बर्थडे टू यू ताई. तुम्हाला जन्मदिवसाची खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही खूप 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 सुंदर आहात, खूप खूपसुरत आहात. तुमचं मन, तुमचं म्हणजे तन सगळं खूप सुरत आहे. तुम्ही खूप स्ट्रॉंग लेडी आहात आणि तुम्ही मला खूप आवडता तुम्ही.
आणि तुम्हाला मी एक थँक्यू बोलायला बघते, कारण का तुम्ही ना विकीला आईचं पण प्रेम दिलेलं आहे, वडिलांचं पण प्रेम दिलेलं आहे. तुम्ही खूप लाड केला विकीला. तुम्ही विकीच्या आई आहात, तुम्हीच आई विकीचे वडील आहात आणि तुम्हाला मी खूप खूप मनापासून थँक्यू करते. आणि तुम्ही खूप स्वस्त राहा, मस्त राहा आणि छान हसत राहा, फुलासारखे एकदम खिलत राहा आणि तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. हॅपी बर्थडे टू यू ताई. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू ताई. हॅपी बर्थडे टू यू. हाय, हैप्पी बर्थडे नानी जी. गॉड ब्लेस यू. आप ऐसे ही खुश रहो हमेशा, हेल्दी एंड वेल्दी. हेलो नानी जी, हैप्पी बर्थडे. आप हमेशा ऐसे ही खुश रहो. हाय माँ, हैप्पी बर्थडे. आपको जन्मदिन की बहुत बहुत मुबारक हो. मुझे नहीं पता मैं आपके तारीफ में या आपके लिए कहाँ से शुरू करूं, बिकॉज आप हो ही बहुत स्पेशल. क्योंकि जिस दिन से मैं आपको जानती हूँ, जब से विकी आपके घर पे आई है, तो जिस तरह से आपने सब चीजों को संभाला, जिस तरह से आपने जिस चीजों को जैसे सब सहराया, वो बहुत ही बेस्ट था आपका, जो जैसे आपने सब चीजों को संभाला अभी तक. और मुझे आपसे एक और बात कहनी है. बर्थडे तो है इसलिए नहीं बोल रही हूँ, बट ये एक्चुअली है कि आप एक सबके लिए इंस्पिरेशनल स्टोरी हो. मुझे आपसे बहुत इंस्पिरेशन मिलती है कि आपने जो भी लाइफ में किया, जो भी लाइफ में जिया आपने अभी तक, वो आपने कर दिखाया. मतलब आज के दौर में, आज के टाइम पे अगर जो भी अजिंक्य है, अमृता दी है और विक्की यहाँ तक है, वो सब आपकी बदौलत है. और मुझे बहुत आपका नेचर भी बहुत पसंद है. मुझे आप बहुत स्वीट हो, केयरिंग हो. और मैं हमेशा भगवान जी से यही आशा करती हूँ कि आप ऐसे ही स्वस्थ रहें, अच्छे और सेहतमंद हो जाएं आप, और हम पे अपना आशीर्वाद और अपना प्यार हमेशा देते रहें. थैंक यू. और हैप्पी बर्थडे. बहुत बहुत जन्मदिन की आपको मुबारक हो. बाय बाय. हाय माँ, हैप्पी बर्थडे टू यू. जन्मदिन की आपको बहुत बहुत बधाइयाँ. ऐसे ही खुश रहना, हंसते रहना, और ये जो आपकी गोड़ गोड़ हंसी है अपने मुंह पर, ऐसे ही बनाए रखना. लव यू सो मच. बाय.